पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। चौथ्या अध्यायाची सुरुवात करताना अगदी थोडंसं नमन आहे, फारसं काही नमन नाही आहे त्याच्यामध्ये. आजी श्रवणेंद्रिया पिकले ये येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे. म्हणाले आज श्रवण इंद्रियांना सुकाळ आहे, त्यांना फारच वैभव मिळालेलं आहे, त्यांचं फारच भाग्य उदयाला आलेलं आहे. कारण का, जे येथे गीता निधान देखिले, निधान ठेवा आहे, फार मोठं असं अमोल असं खजाना आहे की त्यामुळे ह्या इथे गीतेचं असा एक मोठा ठेवा निधी असा बघायला मिळाला आहे, गीता रूपी. आता स्वप्नची हे तुकले साचा सरीचे. आता असं वाटतं की ही गोष्ट केवळ स्वप्नवत आहे, ती प्रत्यक्षात आलेली आहे. की जसं या क्षणी जर आपण विचार केला की आम्ही एवढे प्रेमाने ज्ञानेश्वरी ऐकायला येतो, एक दिवस ज्ञानदेवानी यावं, नुसतीच कशाला उदबत्ती ओवाळून घ्यावी, बसावं तिथे आणि सांगावं आम्हाला, अहो काय पदपिंड म्हणजे कसले मूर्ख आहात तुम्ही, अर्थ नाही कळत आहे तुम्हाला. हा अर्थ आहे. हे स्वप्न आहे मनुष्याचं की केव्हा तरी ते बघायला मिळावं. म्हणाले अर्जुनाचं स्वप्न आहे की भगवंत जो आहे त्या भगवंताचं दर्शन व्हावं. पण या क्षणी म्हणाले असं आहे, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे. आता हे स्वप्न प्रत्यक्षातच आलंय, आता स्वप्नवत राहिलं नाही, ते स्वप्नात राहिलं नाही, आता ते प्रत्यक्षात आलंय. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी कृष्ण गोठी गोष्ट. आता ह्या ठिकाणी कशाची गोष्ट चालू आहे, विवेकाची गोष्ट चालू आहे. विवेक सारासार विवेक आहे की त्यामध्ये शाश्वत अशाश्वत विवेक आहे, अनेक प्रकारांनी धर्माधर्म विवेक आहे, नीती अनिती विवेक आहे. सगळ्या पातळीवरचा जो विवेक आहे त्याच्यामधला सर्वात श्रेष्ठ हा आध्यात्मिक पातळीवरचा जो विवेक आहे तो नित्य अनित्य विवेक आहे. काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे, नाही तर विवेक सगळ्या पातळीवर करावा लागतो. त्यामुळे व्यवहाराच्या पातळीपासून अध्यात्माच्या पातळीपर्यंत विवेकाचं स्वरूप आहे. तर इथे आत्ता ते आपल्याला सांगतायत की म्हणाले हा जो विवेक आहे ह्या विवेकाची गोष्ट चालली आहे. नित्य अनित्य काय आहे, मनुष्यानी कशामध्ये आपल्याला स्थिर करावं, तर ते सांगतात इथे की आधीच विवेकाची गोठी. आधी आपल्याला सांगायचं तर म्हणाले चालला आहे तो विषयच मुळी विवेकाच्या संदर्भामध्ये. त्याच्यात वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, त्याच्यामध्ये प्रतिपादन करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. जगामध्ये श्रेष्ठ असणारा, ज्याचा अधिकार मोठा आहे असा भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणाले ऐकणारा कोण आहे, तर भक्त राजू किरीटी. तो भगवंताचा भक्त
भक्तांच्या मध्ये राजा आहे, असा भक्तराज अर्जुन आहे. परिसत असे ऐकत आहे, जैसा पंचमाला सुगंधू. म्हणाले आम्ही उत्तम पंचम ऐकलं. आम्हाला माहिती आहे जे आम्ही ऐकलंय त्याप्रमाणे की लता मंगेशकरांच्या गळ्यामध्ये फार सुंदर पंचम आहे. की त्यांच्या वडिलांनी सांगितलं की लता, तुझ्या गळ्यातला जो पंचम आहे तो तुझं भाग्य उजळून देणार आहे. असा पंचम क्वचित गळ्यात असतो. कोकिळा गाते ती पंचमात गाते. त्यामुळे वसंत ऋतू आलेला आहे. पंचम आहे म्हणजे काय? वसंत ऋतू आलेला आहे. आता त्या वसंतामध्ये कोकिळेचा पंचमाचा आलाप आहे. म्हणजे ती कूजन करती आहे कोकिळा. पण त्या कूजनाबरोबर जर सुगंध प्रकट झाला तर आणखीन काय पाहिजे? हे दोन्ही जैसा पंचमालापू सुगंधू. जे नुसते स्वराचे आलाप नाही. आता चालू आहे तिथे सवाई गंधर्व सुरू झालं आज. त्यामुळे आज पंचमाचे आलाप तिथे पुष्कळ ऐकायला सगळी रसिक मंडळी बसलेली आहेत. तर म्हणाले त्या पंचमाच्या आलापाबरोबर जर त्या वसंत ऋतूला त्याचाच सुगंध आला तर, त्याचा स्वतःचाच गंध त्या ऋतूचा आला तर आम्ही आपल्या शब्दांनी ऋतुगंध म्हणतो. नाहीतर ऋतूचा गंध, त्या ऋतूला वसंताला एक गंध आपोआप आला तर म्हणाला की परिमळू आणि सुस्वादू. म्हणाले एखादा भोजनाचा पदार्थ आहे, त्याची रुची अप्रतिम आहे, पण त्याचबरोबर त्या पदार्थाचा म्हणाले परिमल अतिशय उत्तम आहे. खूप सुंदर त्याचा वास आहे. केशराचा वास आहे, वेलचीचा वास आहे, जायफळाचा वास आहे, असा मोठा सुंदर असा पक्वान्नांचा वास आहे. आणि त्या तितक्या सुंदर त्याच्या घमघमाटाबरोबर आम्हाला म्हणाले त्याचा रसास्वादनही खूप सुंदर आहे. आम्हाला त्याचा आस्वादही खूप छान येतो आहे. तर म्हणाले तई भला जाहला विनोदू कथेचा इथे. त्याप्रमाणे म्हणाले या ठिकाणी मोठा विलक्षण असा कथेचा योग आलेला आहे. विनोदू योग आलेला आहे. कैसी आगळीक दैवाची. काय म्हणाले दैवाची विशेषता आहे. जे गंगा ओळली अमृताची. आधी गंगेचंच महात्म्य केवढं, त्या गंगेत आता अमृतच वाहत आहे म्हणाले. आता ती अमृताचीच गंगा आहे. हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. म्हणाले जे ऐकताहेत त्या सगळ्या श्रोतयांची, आता आम्हा सगळ्यांची, कारण आम्हाला सुद्धा ती गंगा आळशावर ओळखली आहे. कालच आपण पाहिलं ना आळशावर गंगा, कारण हा जातोय कुठे काही बघायला, पण याच्यापर्यंत येते गंगा. तसं आम्हाला ज्ञानदेवानी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, आम्हाला ऐती मिळाली. तिथे एवढे श्रोते बसले होते ज्ञानदेवांच्या समोर. तिथे भगवान श्रीकृष्णांनी निरूपण केलं, अर्जुनाने ऐकलं, संजयाला नेमलं आणि धृतराष्ट्राला त्यांनी ऐकवलं. हे सगळं घडलं म्हणून आमच्यापर्यंत आलं, कारण व्यासाने ते एकत्रित केलं, संपादित केलं, सुगठित केलं. म्हणून ते म्हणाले की या सगळ्या आमचं पण भाग्य आहे, त्यांनी आमचं भाग्य कुठेही कमी केलेलं नाही आहे. ते म्हणाले की या इथे जपतपे श्रोत्यांची फळा आली. काहीतरी आम्ही पूर्वजन्मामध्ये चांगलं केलं असलं पाहिजे, म्हणून या जन्मामध्ये आम्हाला हे श्रवण करावं असं भाग्य आम्हाला लाभलं म्हणाले. आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिगावे. आमची सगळी इंद्रिय जात, सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळ्यांनी स्थान कुठे घ्यावं? कर्णामध्ये, कानामध्ये, की इथे श्रवणाचे घर रिगावे, तेच आपलं घर करावं आणि कानात येऊन बसावं. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. म्हणाले ही जी गीता आहे, या गीतेचं, या तत्वज्ञानाचं, या दोघांच्या संवादाचं सुख सगळ्यांनी भोगावं. हा अतिसो अतिप्रसंगे. आता ज्ञानदेवांचे निवृत्तीनाथ म्हणतायत. ते म्हणतायत अरे ज्ञानेश्वरा, आता तू जरा जास्त बोलायला लागलायस. हा अतिसो अतिप्रसंगे, हा अप्रस्तुत आहे. हे आता कशाला बोलतोयस तू काहीतरी. हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे. आता हे तुझं पाल्हाळिक वर्णन पुरे कर. आता मूळ हा जो संवाद आहे गीतेचा, गीताख्य, ते इथे गीताख्य म्हटलंय ना वरती, तर गीतेनी जे सांगितलेलं आहे तेच आता सांग. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते त्या दोघांमध्ये काय चालला होता संवाद तो सांग.
तुला काय वाटतं ते सांगू नको. ते वेळी संजयो राया ते म्हणे. ज्ञानदेवांचा आता संजय पण इथे आलाय आणि आता त्या संजयानी राया ते धृतराष्ट्राला सांगितलं. अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे. म्हणाले अर्जुन आहे त्याच्या भाग्यानीच म्हणाले आता आश्रय केला, अधिष्ठान आश्रय झालेला आहे, त्याला त्याच्या ठिकाणी आता भाग्य येऊन बसलेलं आहे. म्हणाले काय सांगू तुम्हाला. संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुनाचं भाग्य मोठं विशेष की आता ते त्याच्या ठिकाणी त्याच्या आश्रयाला येऊन बसलंय. जे अतिप्रीती नारायणे बोली जतू असे. म्हणाले ज्या ठिकाणी आता भगवान म्हणाले इथे योगेश्वर श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने, अत्यंत प्रेमाचा आहे त्यांचा अर्जुन, आणि त्या अर्जुनाकरता अतिप्रेमाने विषयाचं प्रतिपादन करतायत. जे न संगेची पितया वसुदेवासी. सांगितलं नाही आहे म्हणाले त्यांनी, वडील इतके प्रिय आहेत पण वसुदेवांना सांगितलं नाही. जे न संगेची माते देवकीसी. माता देवकीला पण सांगितलं नाही. तिला बिचारीला पूर्वी सांगून ठेवलं होतं की मी तुला विश्वरूप दर्शन घडवीन. तिच्या मुखातून दर्शन घडवलं, तिला अज्ञानातच ठेवली पुन्हा. तिचं आपलं बालकाविषयीचं प्रेम कायम ठेवलं. म्हणाले आईला सुद्धा आपलं तत्व खोलून सांगितलं नाही. जे न संगेची बळीभद्रासी. म्हणाले बलरामाला सुद्धा सांगितलं नाही. बलरामाला सुद्धा प्रत्येक वेळी वाटायचं काय आहे हा कृष्ण, मी एक करतो आणि मी जे करतो ते हा ऐकत नाही. शेवटी महाभारत युद्ध जवळ आलं आणि महाभारत युद्ध जवळ आल्यानंतर त्या युद्धाच्या वेळी बळराम म्हणाले माझा शिष्य दुर्योधन, तू पांडवांच्या बाजूचा. दुर्योधनाकरता मी काही केलं तर तुला पटायचं नाही. हे तुमचं युद्ध चालू द्या, मी तीर्थयात्रेला निघून जातो. त्यामुळे बलराम निघून गेले तीर्थयात्रेला. कधी कृष्णाची गोष्ट अमान्य केली नाही, परंतु कृष्णाचं जे ब्रह्मरूप आहे ते त्या अवतारामध्ये जाणून व्यवहार केला का नाही आपल्याला माहीत नाही. पण भगवंतानी मात्र तत्वज्ञान सांगायचं म्हणून तिथे बळरामांना सुद्धा सांगितलं नाही. वास्तविक आपल्या जगामधली अनेक तत्वज्ञानं आपल्याला त्यांनीच सांगितली आहेत. म्हणजे ज्या शेषनागावरती आपली पृथ्वी उभी आहे ते शेष अवतार बलराम त्यांचाच अवतार आहे. त्यांनी आपल्याला योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन. त्यांनी आपलं योगेन चित्तस्य, हा पतंजली योग आहे, हा जो योग हा योग त्यांनी सांगितला. पदेन वाचाम, पाणिनी हे त्यांचंच रूप आहे. व्याकरण भाषेचं त्यांनीच सांगितलं. नंतर मलम शरीरस्य च वैद्यकेन, धन्वंतरी हा त्यांचाच अवतार आहे. एवढं प्रकांड पांडित्य त्यांनी या देशामध्ये जगामध्ये ज्ञानाच्या रूपाने प्रकट केलं. त्या म्हणाले बळीभद्राला सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनेशी बोलतं. ते जे गूढ आहे, जे सार आहे, जे तत्वज्ञान आहे ते अर्जुनाशी मात्र बोलतायत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखे या प्रेमाचे सुख. त्या लक्ष्मीला सुद्धा कळत नाही भगवंताचं स्वरूप काय आहे. आणि कृष्ण स्नेहाचे पीक यातेची आथी. आणि म्हणाले हे कृष्ण स्नेहाचं जे भरभरून आलेलं पीक आहे ते कुणाला लाभलंय, या अर्जुनाला लाभलंय. आणि म्हणून सनकादिकांची आशा, सनक सनंदन सनातन सनत कुमार जे आहेत त्यांना सुद्धा खूप आशा होती की ज्याच्याकरता त्यांनी एवढं साधन केलंय, ज्याच्याकरता त्यांनी एवढं तप केलंय, तप करत राहिलेले आहेत, असेच सनकादिकांच्या आशा वाढीनल्या. म्हणाल्या होतिया कीर बहुवसा. खरोखरच त्यांनी सुद्धा खूप अपेक्षा ठेवल्या होत्या की भगवंताकडून काहीतरी श्रवण व्हावं. परी त्याही येणे माने यशा येतेची ना. त्यांना सुद्धा अर्जुनासारखं यश नाही आलं. जे यश अर्जुनाला मिळालं ते यश काही त्यांना मिळालं नाही. सनक सनानंदाला थोडं थोडं काही मिळालं असेल, पण अर्जुनाला म्हणाले भरभरून मिळालं. त्याला मिळालं त्याची काही तोड नाही. या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम.
भगवंताचं अर्जुनावरचं जे प्रेम आहे त्याला उपमा नाही म्हणाले. आणि कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय सांगावं म्हणाले, काय त्या अर्जुनाचं पुण्य असेल की ज्याच्यामुळे भगवंतांनी त्याला एवढं तत्वज्ञान सांगावं. हो का जगाची या प्रीती अमूर्त हा झाला व्यक्ती. हो का जयाची या प्रीती, ज्याच्या प्रेमाखातर हा भगवंत मूर्ततेला आला, आकाराला आला. मग एक बंकी याची स्थिती आणि मज म्हणजे माझ्या ठिकाणी एक बंकी याची स्थिती आवडतू असे. मला काय आवडतं, मला त्याची तादात्म्यता आवडते, मला त्याची तद्रूपता आवडते. काय माऊलींचे शब्द आहेत बघा. आधी काय म्हणतात, हो का जयाची या प्रीती. कुणाच्या प्रेमाकरता हा भगवंत जन्माला आला म्हणाले, हा आकार घेऊन आलाय. हा जो आकार कशाचा आकार आहे, हा नुसता प्रेमाची मूस आहे. भगवंताच्या ठिकाणी विलक्षण प्रेम आहे. ही देहाकृती नाही आहे, ही प्रेमाकृती आहे. कुणाकरता आली आहे, अर्जुनाकरता आली आहे असं आधी म्हणतात. आणि मग म्हणतात मला ना मज एकवंकी याची स्थिती आवडतो असे. याचं त्या अर्जुनावरच्या प्रेमाचं तादात्म्य किंवा त्याची एकात्मताच मला खूप आवडते असं ज्ञानेश्वर महाराज आपलं मत इथे देत आहेत. म्हणजे त्याचं जे अर्जुनावरचं प्रेम आहे ना, तो माझ्या फार आवडीचा विषय आहे. म्हणून मज म्हणजे मला ज्ञानेश्वरांना एकवंकी याची स्थिती आवडतू असे, ती मला फार आवडते. हेरवी हा योगिया नाडळे म्हणाले, हा काय योग्यांना सापडतो, नाही सापडत म्हणाले. वेदार्थासी नाकळे, वेद याला नेती नेती म्हणतात. जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना, ध्यानामध्ये सुद्धा हा दर्शन देत नाही. आणि म्हणाले ते हा निजस्वरूप, तो आपलं मूळ रूप विश्वरूप दर्शन सुद्धा अनादि निष्कंप, तो अनादि पुरुष आहे, निष्कंप अविचल आहे, स्थिर आहे असा हा परमात्मा. परी कवणे माने सकृप. म्हणाले कोणत्या मापानी, कशा प्रकाराने, केवढी मोठी. कवणे माने, माने म्हणजे माप. कोणतं माप घेतलं यांनी कृपा करण्याचं, फारच मोठं, त्याला मापच नाही असं माप. परी कवणे माने सकृप झाला असे. कोणत्या मापानी, किती प्रकाराने त्याच्यावरती कृपा करावी. हा त्रैलोक्यपटाची घडी, हा सगळा त्रिलोक आहे. हे उलगडलेलं काय आहे, ज्ञानेश्वरांचा आवडता दृष्टांत आहे. अनेक ठिकाणी हा दृष्टांत दिलेला आहे. हे त्रैलोक्य म्हणजे उघडलेली वस्त्राची उघडलेलं वस्त्र आहे. आणि हा कोण आहे, हा त्या वस्त्राची घडी आहे. कारण ह्याच्यापासून जन्माला आलं. आता आपण फार त्याच्या तत्वज्ञानात नाही शिरायचं, पण आत्ता ह्या क्षणी भगवान श्रीकृष्णाने कोणतं रूप धारण केलंय, ईश्वर. तो अंतरात्मा आहे सगळ्यांचा. ते जरी ब्रह्म असलं तरी आता ते ईश्वर भावाला आलेलं आहे. ईश्वर रूपाने तो काय आहे, या त्रिलोकाची घडी आहे, घडी घालून ठेवणारा. कारण त्यांनी उलगडली की त्रिलोक उलगडतोय, त्यांनी बंद केलं की हे सगळं ब्रह्मांड बंद होऊन जात, संपलं. त्याचा लय झाला, त्याचा प्रलय झाला. आणि त्यांनी हे ब्रह्मांड चालवायला सुरुवात केली की पुन्हा सुरू झालं. आणि म्हणून ते म्हणतात या ठिकाणी, हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी. हा आकाराच्या पलीकडे आहे. आकार नावाची गोष्ट जर ऐलथडी असेल तर निराकारता ही त्याची पैलथडी आहे. का, द्वंद्वात आहे. तो द्वंद्वात आहे म्हणून कोण आहे, ईश्वर आहे. ब्रह्म द्वंद्वात आहे का, नाही. ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे. हा ईश्वर जो आहे तो आम्हाला सगळे प्रकार दाखवतो. ईश्वराला जाणून घेताना आम्हाला तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो अव्यय आहे, तो अखंड आहे, तो एकरस आहे, ही सगळी भाषा आम्हाला करता येते. कारण का, त्याच्या विरुद्ध व्यतिरेकाची भाषा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, कैसा याची आवडी आवरला असे. कसं काय म्हणाले, ह्याला इतक्या प्रेमाने अर्जुनाने आपल्या ठिकाणी वश करून घेतला असेल, आपल्या ठिकाणी आपल्या आटोक्यात आणला असेल, आपल्या ठिकाणी त्याला मोठं प्रेम करायला बांधलं असेल. भगवंतानी उत्तर दिलंय भागवतामध्ये, अहम भक्त पराधीन. भगवंत असं म्हणतात, मी भक्ताच्या ठिकाणी पराधीन आहे.
मी त्याला वश आहे, मी भक्ताला वश आहे. आता हे एवढं छोटंसं नमन आहे, पण तरी सुंदर नमन आहे माऊलींनी केलेलं. आता श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे अब्रवीत किंवा इक्ष्वाकवे ब्रवीत. म्हणाले इमम म्हणजे हा योग, हा विषय. आता सूत्र सुटलं नाही. कशाचं सुटलं नाही? मागचं सूत्र कोणतं? निष्काम कर्मयोग. 3रा अध्याय सुरू झाला तेव्हा 2ऱ्या अध्यायाचं सूत्र कसं घेतलंय? व्यासांचं संपादन आहे, एडिटिंग व्यासांचं आहे. आता 2रा संपून 3ऱ्यावर आले तेव्हा त्यांनी आपल्याला काय दिलं की ह्या 2 निष्ठा आहेत. एक ज्ञानाची निष्ठा आहे, एक कर्माची निष्ठा आहे. आता भगवंताला कोणती निष्ठा पुढे न्यायची आहे? कर्माची. म्हणून इथे योग शब्द आला. म्हणून त्यांना निष्काम कर्मयोगाची निष्ठा आता पुढे सांगायची आहे, सांगत जायची आहे, त्याचं निरूपण करायचं आहे. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम. म्हणाले हा जो योग आहे हा विवस्वते, हा मी सूर्याला सांगितला. प्रोक्तवान अहम अव्ययम, जो खर्ची पडत नाही असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याने म्हणजे मी त्याला सांगितला होता. हा पुष्कळ पूर्वी सांगितला आहे. विवस्वान मनवे प्राह, तो सूर्यानी मनूला सांगितला. मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत, त्या मनुनी इक्ष्वाकूला सांगितलं. अशी ह्या योगाची परंपरा आहे. आता आपण इक्ष्वाकू म्हणजे सूर्यवंश म्हणू, जो प्रभू रामचंद्रांचा वंश आहे. माहीत नाही आपल्याला हा इक्ष्वाकू वेगळा आहे का प्रभू रामचंद्रांचा वंश आहे. आपण पुढे चालू. मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुआ दिवसांची. मग देव म्हणे अगा पंडुसुता, मग देव म्हणतात अरे पंडुपुत्रा, हा योग आम्ही विवस्वानाला सांगितला, म्हणजे सूर्याला सांगितला. कथिला परी ते वार्ता बहु दिवसांची, फार दिवस झाले सांगून, खूप दीर्घ काळ लोटलेला आहे. अशा पूर्व काळामध्ये आम्ही तो सूर्याला सांगितलेला हा योग. मग तेणे विवस्वते रवी, मग त्यांनी विवस्वानानी मग तेणे विवस्वते रवी, हे योगस्थिती आगवी निरुपली बरवी. म्हणाले बरवी मनुप्रती. मग विवस्वानानी या योगाचं कथन मनूला केलेलं आहे. मनूने आपण अनुष्ठिली, मनूनी ह्या योगाचा अभ्यास केला. उगीच नाही मनूनी मनुस्मृती लिहिली, कारण समाजाला घडवण्याकरता, त्याच्याकरता शास्त्र निर्माण करण्याकरता, विधी निषेध सांगण्याकरता त्याचे योग्य अयोग्याचे पडताळे पाहावे लागतात, त्याच्याशिवाय कळत नाही. म्हणून मनूने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, मग इक्ष्वाकुला सांगितली. ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा, ही अशी अनादी परंपरा आहे. ह्या परंपरेचा असा विस्तार झाला. आता एवढ्या अर्जुनाला सांगितल्यावर एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतपा. या ज्ञानाची परंपरा कोणाची आहे? या ज्ञानाची परंपरा राजर्षींची आहे. हे ज्ञान राजर्षींकडून आलेलं आहे, हे ब्रह्मर्षींकडून नाही आलेलं. हे ज्ञान राजर्षींनी आपल्या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे. म्हणून आपण जर बघितलं तर उपनिषदांच्या मध्ये काही विद्या घेण्याकरता मोठे मोठे अधिकारी ऋषी हे राजांच्याकडे जातात, राजांना शरण जातात आणि राजांना सांगतात की ही विद्या आपल्याकडे आहे, आम्हाला माहिती नाही, आम्ही आपली सेवा करतो, आपण आमची सेवा घ्यावी. आपल्याला सेवेने आपण जेव्हा संतुष्ट व्हाल तेव्हा तीच विद्या आम्हाला द्यावी. काय आहे आमच्याकडे ना, निकोप समाज व्यवस्था आम्ही स्वार्थाने घालवली. असं कोणी कोणाला आज म्हणजे ब्राह्मण म्हणजे तो कुठून तरी त्याला बदनाम करणे, त्याला बाजूला करणे, त्याला वाईट म्हणणे, सगळ्या समाजाकरता तो दोषी आहे असं समजणे. कारण का तर ज्ञान त्यांनी आपल्याकडे, असं नाही आहे. खूप मोठ्या मोठ्या विद्या
या राजर्षींकडे आहेत, क्षत्रियांकडे आहेत. खूप मोठ्या विद्या आहेत. पण दुर्दैव असं आहे की समाजाने एक विशिष्ट दूषित भूमिका घेऊन हा समाज सडवलाय. आपल्याला वाईट वाटतं त्याचं, की समाजाचं चांगले पण शिल्लक राहिलं नाही. आणि मग समाजामध्ये भूषणाने जो बोलतो तो आपल्याकडून म्हणतो जी जात नाही ती जात. अरे गेली पाहिजे. केव्हा तरी मनातून समाजाचा एकसंध विचार करता आलाच पाहिजे. जर जातच नसेल घरात ठेवा. जात कुल गोत्र काय येते घरात ठेवा, घराच्या बाहेर आल्यावर नाही. जर जात नसेल तर, जात असेल तर गोष्ट वेगळीच आहे. असो, आपण आत्ता तो विषय नाही, आपल्याला इथे आहे तो विषय. पुढे म्हणाले अशा प्रकारे एवम, अशा प्रकारे परंपरा प्राप्तम इमम, हे जे ज्ञान आहे ते परंपरेने प्राप्त झालेलं राजर्षयो विदुहू, त्या ठिकाणी राजर्षींच्याकडे परंपरेमध्ये चालू राहिलं. विद्वान राजर्षींनी ते ज्ञान टिकवलं. स काले नेह महता योगो नष्ट परंतप. हे परंतप अर्जुना, अत्यंत तपस्वी अशा अर्जुना, हा जो योग आहे तो दीर्घ कालापासून मात्र नष्ट झालेला आहे. आता ह्या योगाचं स्वरूप शिल्लक राहिलेलं नाही. मग आणि काही या योगाते राजर्षी जाहले जाणते. म्हणाले जसा हा योग मनूकडून इक्ष्वाकूकडे आला तसा तो तिथं नाही राहिला. तो अनेक राजांच्याकडे परंपरेमध्ये त्याचा विस्तार झाला आणि या अनेक राजकुलांच्या मध्ये ती विद्या सांभाळली गेली. परी तेथोनी आता सांप्रते देणी जे कोणी. पण म्हणाले या महाभारत काळामध्ये आता हा काळ आलेला आहे की या काळात ही विद्या जाणणारं कोणी शिल्लक राहिलं नाही. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आता असं झालं म्हणाले जे लोक आहेत, जे प्राणी या कामी भरू, जे उपभोक्तावादी झाले, जे चंगळवादी झाले, जे देहात्मवादी झाले, असे देहावरती आदर करणारे लोक जेव्हा जन्माला यायला लागले म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आत्मबोध म्हणून तत्वज्ञान याचा विसर पडला समाजामध्ये. अवाटलीय आस्था बुद्धी, जेव्हा आस्था बुद्धी त्याच्याविषयीचा प्रेमभाव जेव्हा भलतीकडे वळला, आड रानात शिरला, आड वाटेला गेला. ही आडवाट किती आहे सांगा, आजही शिल्लक आहे. की ज्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 1,00,000च्या वर पुस्तकं आहेत, जी विद्या आहे ती विद्या नष्ट करावीशी वाटते, ती पुस्तकं संपवून टाकावीशी. कोणती वृत्ती आहे हीच आहे आव्हाटलीय आस्था बुद्धी. की आमची त्या विषयाच्या विषयीची जी आस्था आहे ती भलत्या मार्गाला गेली. आस्था आहे ना, आस्था असल्याशिवाय तिथे कोणी पोचणार नाही. आस्थाच नसेल तर ते सुरक्षित राहिलं असतं. पण आस्था आहे. आस्था कशाची आहे? तिरकस आहे की हे संपवून टाकण्याची आस्था आहे. म्हणून आव्हाटलीय आस्था बुद्धी, आस्था बुद्धी जी आहे ती विपरीत मार्गाने चालली आहे. विषय सुखाची परमावधी, या ठिकाणी चंगळवाद, या ठिकाणी मनुष्याचा स्वार्थ त्याची परमावधी झाली. जीव तैसा उपाधी आवडे लोका, आणि लोकांना असंच जीवन आवडायला लागलंय. अशाच प्रकारे जगावं असं वाटतंय. एरवी तरी खवणे यांची गावी. एरवी तरी म्हणाले गाव कोणाचं आहे? वस्त्रहीनांचं आहे. पाटा उवे काय करावी. त्या गावामध्ये फार उंची उंची पैठण्या, त्या गावामध्ये फार उंची उंची बनारसी अशी वस्त्र नेऊन काय करायची आहेत? कारण तिथे वस्त्रहीनच लोक राहतात. तर त्यांनी आपल्याकडे अजून सुद्धा हा पाटाव शब्द आहे. आपल्या ज्या कहाण्या असतात ना, ती पाटावाची साडी नेली. पाटावाची साडी म्हणजे काय? भारीची साडी, उंची वस्त्र, त्याला त्या पाटाऊ म्हणत असत. सांगे जात्यंदाज रवी काय आथी. अंधळ्या मनुष्याला सूर्य उगवला काय न उगवला काय. वस्त्रहीनांच्या गावामध्ये पैठण्या वाटल्या काय
आणि न वाटले काय, का बहिरयांचा आस्थानी कवण गीता ते मानी. सगळं बहिऱ्यांचं गाव आहे, त्या गावात जाऊन जर कुणी गाऊन दाखवायला लागला तर त्या गाण्याचा काय उपयोग आहे. की कोल्हे या चांदणी आवडी उपजे, का कोल्ह्याला चांदण्याची आवड उत्पन्न होणार आहे. पै चंद्रोदया आरवते, जयांचे डोळे फुटती असते. चंद्र उगवायला लागला की कावळ्याला दिसेनासं होतं. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. त्या कावळ्यांना चंद्र कसा कळेल, कारण त्यांना चंद्राचं चांदणं पाहण्याची दृष्टीच नाही आहे, त्यामुळे तो ते ओळखू शकत नाही. तैसे वैराग्याची शिव न देखती. वैराग्यरूपी नगराच्या शिवेत सुद्धा, म्हणजे वेशीत सुद्धा ज्यांनी कधी प्रवेश केलेला नाही, जे विवेकाची भाषा नेणती, ज्यांना विवेक काय आहे ही भाषाच ज्यांना माहीत नाही, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ते कसे मला भेटतील. कैसा नेणो मोहो वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला. लोक मोहासक्त झाले, त्यामुळे त्यांना विद्येचं महत्त्व वाटेनासं झालं. आपल्याला आजही वाईट वाटतं की एकेकाळी लोक पुण्यामध्ये येत असत. एकेकाळी लोकांना पुण्याची वसंत व्याख्यानमाला आणि त्यातलं एक एक व्याख्यान ऐकण्याकरता गावोगावचे लोक इथे येऊन राहत असत की एखादं तरी व्याख्यान ऐकावं. अशी परिस्थिती त्या पुण्याची होती. एक एक विद्वान पुण्यामध्ये असा होता की त्या विद्वानाच्या विद्वत्तेनी लोकांच्या पुढे दरारा निर्माण झालेला होता. की ज्यांच्या विद्वत्तेचा दरारा आहे असे विद्वान ज्या पुण्यानी नेले किंवा दिले, त्या पुण्यामध्ये आज विद्वत्ता बिचारी गल्लोगल्ली फिरतीये. अवस्था आहे तिची. आज असा धाक वाटावा असा विद्वान नाही की या पुण्यामध्ये या माणसाच्या पुढे आपल्याला वेडवाकडं बोलायची हिंमत नाही. असं होऊ नाही शकत. त्याचं कारण असं आहे, कोणी व्यासंगी नाही. आणि जो व्यासंग आहे तो वरती पाहिला तसा आव्हाटलिया मार्गा, की विपरीत मार्गाने चाललेला व्यासंग आहे. की एक आदर नाही, ज्ञानाचा मनामध्ये असणारा जो एक पूर्णपणाने समर्पणाचा भाव असतो की अरे हे ज्ञान आहे, इथे जात नाही, इथे पात नाही, इथे खरं नाही, इथे खोटं नाही, असं काही ज्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. इथे पुढे त्यांनी म्हटलंय की वाढीनला असा मोह वाढला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणून योगू हा लोपला लोकी. म्हणून या लोकामध्ये हा योग लोप पावलेला आहे. स एवाय मया तेद्य योग हा प्रोक्त पुरातन. स एवायम अयम हा योग प्रोक्त हा पुरातन. भक्तो सीमे सखा चेती रहस्यम हेतत उत्तमम. म्हणाले म्हणून तोच हा स एव अयम हा म्हणाले तोच योग. हा योग मी काय करतो आहे, मी तुला भक्तोसी, तू कसा आहेस, त्यामुळे तू म्हणजे या ठिकाणी ते म्हणजे तुझ्यासाठी हा जो योग आहे तो मी सांगणार आहे. कारण का भक्तोसी सखा, तू माझा सखा आहेस, मित्र आहेस, तू माझा भक्त आहेस, म्हणून हा योग मी तुला सांगणार आहे. हा कसा आहे, पुरातन योग आहे. आणि म्हणाले या योगाचं आता मी तुझ्याकडे कथन करेन. च इति रहस्यम हेतत उत्तमम. हा अत्यंत उत्तम रहस्यमय योग आहे. अर्थातच हा विषय अत्यंत मार्मिक आहे. कारण आता सारखं लक्षात ठेवायचं, कर्मयोगाच्या विषयी आपल्या पुढे इथे निवेदन चालू आहे. तोची हा आजी आता तुझ प्रति कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. मनाच्या मध्ये बिलकुल संशय आणू नकोस, मनात असं येऊ पण देऊ नकोस की कसं काय इथे आलं बा. तोची हा आजी आता, तोच मी तुला आज हे कुंती सुता सांगतो आहे. तत्वता सुरू झालंच आहे, आधीपासून आपण पाहतोच आहे. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. हे माझ्या जीवाचं निज गुज म्हणजे अगदी माझ्या अंतरंगातलं सारातलं सार आहे. हे कसं आहे,
हा क्विंटिसेन्स आहे, नुसता अर्क नाही आहे, हा अर्काचाही अर्क आहे, हे साराचंही सार आहे, हे मर्माचंही मर्म आहे. आणि असं हे जीवीचे निजगुज, माझ्या जीवाचं स्वतःचं असं ते रहस्य आहे. परी केवी राखो तुझं, पण तुझ्यापासून कसं लपून राहील? असं राहणार नाही. जे पढियेसी तू मज, कारण तू माझा इतका प्रिय आहेस म्हणून या, तू माझ्या इतका प्रिय आहेस की तुला न सांगता मी असं काहीच राखू शकत नाही. माझ्या जीवाचं सुद्धा रहस्य मर्म गुज सगळं मी तुला सांगून मोकळोत. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा, की सख्यत्वाची तू जीवनकला आहेस. आणि म्हणून नवविधा भक्तीमध्ये सख्यत्वाचं उदाहरण अर्जुनच देतात. नवविधा भक्ती कोणाची आहे? अर्जुनाची, अर्जुनासारखी. आणि म्हणून तू या भक्तीची, तू मैत्रीची, या सख्यत्व भावाची चित्तकला आहेस, चैतन्य कला आहेस, जीवनकला आहेस. अनुसंगाचा ठाऊ, अनुसंग, आपण एकमेकांच्या खूप जवळ आहोत. अनुसरणे, अनुवाद, हे सगळं जे शब्द आहेत ना, हे सगळे टोवर्ड्स असेत. जसा आभी शब्द आहे त्याच्याकडे जाणे, तसा अनुशब्द त्याला अनुसरणे. आपण हा मराठी अनुवाद असं म्हणतो. तर वाद शब्द कसा येतो? वाद शब्द भाषांतरा करताय, वाणी करताय. अनु, जे लिहिलं आहे त्याला अनुसरूनच आम्ही मांडलाय, म्हणून तो अनुवाद आहे. नंतर अनुसरणे, तुम्ही जसे चालता आहात, तुमची सरणी, सरणी म्हणजे मार्ग, पद्धती, ती सरणी जी आहे तीच आम्ही म्हणजे तीच आम्ही फॉलो करतो, तीच आम्ही अनुसरतो, तिच्याच मागे आम्ही येतो. हा अनुप्रत्यय हा त्याच्या मागे येणं अशा अर्थाने वापरला जातो. आता तुझा माझा कसा आहे म्हणाले? अनुसंग आहे. मी जिथे आहे तिथे तू येतोस, तू जिथे आहे तिथे मी येतो, मी तुला अनुसरतो, तू मला अनुसरतोस. आपण एकमेकांना सोडून राहतच नाही. त्यामुळे अनुसंगाचा ठावो. आता तुझं काय वंचू जाऊ म्हणाले? आता इतका आपला निकटचा संबंध असताना तुला यापासून मी वंचित कसा करू? मी नाही करणार तुला वंचित, तुला यापासून मी दूर नाही ठेवणार. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तुला असं वाटेल आता ही युद्धाची वेळ आहे, या युद्धाच्या प्रसंगामध्ये कसं काय बो हे सगळे विषय तू मला सांगणार, कसं मला समजावणार, असं वाटायचं कारण नाही. यात हे कृष्णाच्या मुखात पण नाही, हे अर्जुनाच्या मुखात पण नाही, हे उत्तर दिलंय ज्ञानदेवांनी. त्यांनी असं म्हटलंय. अर्ध उत्तर कोणाचं आहे? म्हणजे हा सगळा हे दोन ओळी घातल्यात कशा? भगवंताच्या तोंडी घातल्यासारख्या आहेत. पण ह्या म्हणजे ओवीच्या पहिले दोन भाग आणि ओवीचे दुसरे दोन भाग, जरी संग्रामारूढ आहो भगवंत म्हणतायत, पण भगवंतांना उत्तर द्यायचं काही कारण नाही आहे. माऊलींना काय वाटतंय ते दिलेलं उत्तर आहे. जाहलो आम्ही. म्हणजे जरी हा प्रसंग संग्रामाचा असला तरी सुद्धा माऊली म्हणते की अहो असं काही नाही. इथे सुद्धा सांगता येतं, तरी नावेक हे सहावे. तरी सुद्धा आपण हे युद्ध प्रसंग नावेक क्षणभर आपण बाजूला ठेवू. हा युद्धाचा प्रसंग जो आहे ना, नावेक हे सहावे, हे क्षणभर त्याला बाजूला ठेवू, हे सहन करू. गाजा बज्जेही न धरावे. हा सगळा गडबडीचा मामला आहे, धकाधकीचा मामला आहे, असं पण आपण धरायला नको. म्हणाले न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तुझा अज्ञान दूर करण्याकरता म्हणून मी हे सांगतोय. हे उत्तर कुणी दिलंय? हे ज्ञानदेवांनी दिलंय. ज्ञानदेवांना म्हणायचं आहे, त्यांना माहिती आहे आमच्या 20व्या शतकामध्ये एकापेक्षा एक थोर विद्वान जन्माला येणार आहेत. ते सगळे भगवंताला म्हणणार आहेत की भगवंता, अशी युद्धाच्या भूमीवरती कुठे तत्वज्ञान सांगितलं जातं? युद्धाची आता रणशिंग फुंकलेली आहेत आणि तत्वज्ञान कसं सांगितलं जाईल? म्हणाले आहे असे महाभाग काहीतरी प्रश्न विचारतील, त्या महाभागांना उत्तर देऊन ठेवायचं काम ज्ञानदेवांनी केलेलं आहे. ते म्हणाले माहिती आहे हा प्रसंग संग्रामाचा आहे, माहिती आहे खूप गडबड गोंधळ आहे, आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे सुरू व्हायचं आहे ते क्षणकाल का होईना थांबवून हा विषय आपण सुरू करतो आहोत, किंवा ह्या विषयाविषयी मी तुझ्याशी बोलतो आहे. काही बिघडत नाही अर्जुना,
युद्ध होईल, पण एक लक्षात ठेव, तुझं अज्ञान आधी दूर झालं पाहिजे आणि मग तू युद्धाला उभा राहायला पाहिजे. कारण तू माझा सखा आहेस, तू माझा पडियंत आहेस, माझा प्रेमभाव आहे तुझ्या ठिकाणी, भक्त आहेस तू, म्हणून तुझ्याकरता हे मी करतोय. मग आता अर्जुन म्हणतो आपण थांबूया इथे.